दौंड तालुक्यात खासदार संजय राऊत यांच्या निषेधाचे बॅनर दौंड तालुक्यातल्या राजकीय वातावरणात तापमानाला कारणीभूत ठरलेले आहेत आणि दौंडमध्ये संजय राऊत यांचा जाहीर निषेध करणारे हे बॅनर झळकले आहेत। संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर दौंडमध्ये संजय राऊत यांच्या निषेधाचे हे बॅनर झळकले। मनमाड, चांदवड आणि नांदगावमध्ये वादळी वाऱ्यासह तुफानी गारपीट पाहायला मिळाली। गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून उभं पीक हातचं गेल्यानं शेतकरी रडकुंडीला आलाय। तर यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे काढणीला आलेला गहू, चना भिजलाय। याशिवाय अमरावतीच्या मेळघाटातील सुरणी परिसरात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारपीटीनं हजेरी लावली। अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे गहू, हरभरा याचं नुकसान झालंय। भल्या पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जळगाव तालुक्यातल्या बादली गाव परिसरातील केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय। सध्या संप सुरू असल्याने महसूल विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीयेत, त्यामुळे शेतकरी हा दुविधा मनस्थितीत आहे। वेळेवर पंचनामे झाले नाही तर मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होण्याची शक्यता आहे। पूर्णा तालुक्यात झालेल्या गारपिटीनं गहू, ज्वारी पिकांसह फळबाग पिकांना देखील मोठा फटका बसलाय। परिसरातील आंबा, मोसंबी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गारपिटीबरोबर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये झाडाच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी अक्षरशः झाडं उन्मळून पडली। गारपिटीमध्ये आंब्यावरच्या छोट्या कैऱ्या आणि आंबे पूर्णपणे गळून पडले। ठिकठिकाणी आंब्याचा सडा दिसून येतोय। पूर्णा परिसरात झालेल्या कालच्या गारपिटीनंतर सर्वत्र हाहाकार माजलेला आहे। या परिसरात असलेल्या फळबागांमध्ये सुद्धा खूप विदारक चित्र दिसून येते। मी सध्या पूर्णा तालुक्यातील या आंब्याच्या बागेमध्ये आहे। जर आपण या ठिकाणी खाली पाहिलं तर आंब्याची मोठी रास जमिनीवर दिसून येते। मागील काही काळामध्ये या भागात फळबागा लागवडी करून शेतकऱ्यांनी समृद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु नैसर्गिक संकटापुढे दरवर्षी काही ना काही शेतकऱ्यांच्या समोर अडचणी उभा राहतात। यावर्षी सुरुवातीपासून आंब्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात मोहर लागलेला होता। यावर्षी आंब्याचं उत्पन्नही चांगले येईल असं स्वप्न पाहत असलेल्या शेतकऱ्यांना काल रात्री झालेल्या गारपिटीने त्यांच्या स्वप्नावरच अक्षरशः घाला घातलाय आणि त्यामुळे शेतकरी यातून मिळणाऱ्या उत्पन्न तर सोडूनच द्या, परंतु जो लागवड आणि त्यानंतर जो खर्च आला, वेळोवेळी या झाडांची निगा राखण्यासाठी जो खर्च आला तो सुद्धा खर्च निघू शकत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। काल झालेल्या वादळ वाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागातील झाडं देखील उन्मळून पडली आहेत आणि त्यामुळे शासनाने याकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देणे गरजेचं आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, पूर्णा, परभणी। मुळशी तालुक्यात अवकाळी पावसामुळे ज्वारी पीक भुईसपाट झालंय तर आंब्याचा मोहर गळून पडलाय। पंचनामा करायला अधिकारी उपलब्ध नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। त्यामुळे बटाटा, ज्वारी आणि आंब्याचं नुकसान भरपाई कधी मिळणार या आशेवर शेतकरी आहेत। नागपुरात सकाळपासून हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून आज उद्या मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवलाय। भंडारा जिल्ह्यात काही भागात पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या भाजीपाल्यासह अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळत आहे।